नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरून चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम हा इयत्ता 5वी ते 7वी करिता सुरू आहे आणि याकरिता जी निवड चाळणी परीक्षा घेण्यात येत आहे, या निवड चाळणी परीक्षेसाठी विशेष सलग मार्गदर्शन या मार्गदर्शनाचा आजचा हा पहिला भाग आपण या ठिकाणी प्रस्तुत करत आहोत. तर या भागामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काही प्रश्नांचा सराव करणार आहोत. तर हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये असणारे सर्व प्रश्न आपण काळजीपूर्वक या ठिकाणी अभ्यासायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहेत. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर या ठिकाणी स्क्रीनवरचा सरावासाठी पहिला प्रश्न आहे. विषुववृत्तावर सूर्यकिरण कसे पडतात? पर्याय क्रमांक 1 तिरपी, पर्याय क्रमांक 2 आडवी, पर्याय क्रमांक 3 लंबरूप आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. ठीक आहे, मग मित्रांनो, या चारही पर्यायांचं आपण आता काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लंबरूप. तर मित्रांनो, विषुववृत्तावर सूर्यकिरण हे लंबरूप पडतात. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे. उत्तर व दक्षिण ध्रुवावर सूर्यकिरण कसे पडतात? आणि या ठिकाणी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तिरपी, पर्याय क्रमांक 2 आडवी, पर्याय क्रमांक 3 लंबरूप आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर मित्रांनो, उत्तर आणि दक्षिण ध्रुव या दोन्हीही ध्रुवावर जे सूर्यकिरण पडतात, आपण विषुववृत्तावर पाहिलं तर लंबरूप पडतात आणि उत्तर व दक्षिण ध्रुवावर या ठिकाणी ती तिरपी पडतात. म्हणजेच योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 तिरपी असं आहे. आपण नीट समजून घ्यायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढीलपैकी अयन दिन कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 21 जून, पर्याय क्रमांक 2 21 डिसेंबर, पर्याय क्रमांक 3 21 मार्च, पर्याय क्रमांक 4 22 सप्टेंबर. तर आपण अयन दिन जे आहेत, दोनदा अयन दिन येतात आणि दोनदा संपात दिन येतात. तर या चारही पर्यायांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलेलं असेल आणि आपलं उत्तर आहे 21 जून, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, यानंतर सरावासाठी आपण पुढचा प्रश्न पाहूया. त्या ठिकाणी पुढीलपैकी संपात दिन कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे 21 जून, पर्याय क्रमांक 2 आहे 23 डिसेंबर, पर्याय क्रमांक 3 आहे 21 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 आहे 22 सप्टेंबर. तर मित्रांनो, या ठिकाणी संपात दिन ही स्थिती देखील वर्षभरात 2 वेळेस येते. तर संपात दिनाच्या दिवशी दिवस रात्रमान हे सारखं असतं आणि म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 21 मार्च हे या प्रश्नाचं मित्रांनो बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, यानंतर आपण पुढचा या ठिकाणी प्रश्न पाहूया. कोणत्या दिवशी कर्कवृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात? पर्याय आहेत 21 जून, पर्याय क्रमांक 2 22 डिसेंबर, पर्याय क्रमांक 3 22 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 23 सप्टेंबर. तर मित्रांनो, काळजीपूर्वक या प्रश्नाचं आपण उत्तर शोधायचं आहे. तर कर्कवृत्तावर सूर्यकिरण लंबरूप पडण्याची जी स्थिती आहे ते मित्रांनो या ठिकाणी 21 जून या दिवशी येते. म्हणून पर्याय क्रमांक 1 21 जून हे या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी आहे. नीट आपण समजून घ्या. यानंतर पुढचा प्रश्न आपण याच्यासारखाच पुढचा एक प्रश्न पाहूया की कोणत्या दिवशी मकर वृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात? तर मित्रांनो, या साठी पर्याय आहेत 21 जून, पर्याय क्रमांक 2 22 डिसेंबर, पर्याय क्रमांक 3 21 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 23 सप्टेंबर. तर मकर वृत्तावर देखील या ठिकाणी सूर्यकिरण लंबरूप पडण्याची जी स्थिती आहे ती मित्रांनो वर्षातून एका दिवशी असते आणि तो जो दिवस आहे तो दिवस आहे 22 डिसेंबर.
पर्याय क्रमांक 2 22 डिसेंबर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी मित्रांनो आहे. आपण नीट समजून आणि लक्षपूर्वक या ठिकाणी समजून घ्यायची आहेत. सरावासाठी हा पुढचा प्रश्न आहे. कोणत्या दिवशी पृथ्वीवर दिनमान व रात्रमान सारखे असते? म्हणजे संपात दिनाची ही स्थिती आहे आणि यासाठी पर्याय देण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 22 जून, पर्याय क्रमांक 2 22 डिसेंबर, पर्याय क्रमांक 3 21 मार्च आणि पर्याय क्रमांक 4 23 सप्टेंबर. आणि मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जी संपात दिन आहे तो 23 सप्टेंबर या दिवशी असतो आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 23 सप्टेंबर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो या ठिकाणी आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे. विषुववृत्तावर हवेचे तापमान कसे असते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहेत पर्याय क्रमांक 1 थंड, पर्याय क्रमांक 2 शीत, पर्याय क्रमांक 3 समशीतोष्ण आणि पर्याय क्रमांक 4 उष्ण. तर विषुववृत्त आणि सूर्यापासूनचं अंतर हे फार कमी असल्यामुळे या ठिकाणचे जे हवेचं तापमान आहे हे हवेचं तापमान मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या. हवा तापली जाते म्हणजेच तिथलं हवामान हे उष्ण असतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उष्ण हे या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो या ठिकाणी आहे. आपण नीट समजून घ्यायचं आहे. पुढचा या ठिकाणी आणखी एक सरावासाठी आपण प्रश्न पाहूया. तर पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवावर हवेचे तापमान कसे असते? तर मित्रांनो, या ठिकाणी पर्याय आहेत. 1 अतिउष्ण, पर्याय क्रमांक 2 शीत, पर्याय क्रमांक 3 समशीतोष्ण आणि पर्याय क्रमांक 4 उष्ण. तर मित्रांनो, दोन्ही ध्रुवाकडं सूर्यप्रकाशाची किरणं ही तिरपी पडतात आणि त्यामुळं तेथील जे हवेचं तापमान आहे हे नक्कीच थंड म्हणजे शीत आहे आणि म्हणूनच योग्य उत्तर याचं आहे पर्याय क्रमांक 2 शीत हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आहे. ठीक आहे. यानंतर आणखी एक आपण प्रश्न पाहूयात. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की उष्णकटिबंधामध्ये येणारा पुढीलपैकी देश कोणता आहे? आणि या प्रश्नाचे पर्याय या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 नेपाळ, पर्याय क्रमांक 2 जपान, पर्याय क्रमांक 3 श्रीलंका आणि पर्याय क्रमांक 4 इंग्लंड. तर मित्रांनो, उष्णकटिबंधामध्ये येणारा जो देश आहे तेथील जे वातावरण आहे ते नेहमीच उष्ण स्वरूपाचं असतं आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 श्रीलंका हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो. अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण शोधायचे आहेत. आपल्याला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.